सदरच्या गुन्ह्यामध्ये खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये येथील मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची सध्या अटकेची प्रोसेस सुरू आहे आणि त्यानंतर पुढील जे काही योग्य कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे। सर, याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि यांनी एक खुलासा केला आहे की जे वाद आहे ते एका शिवरेकवरून वाद सुरू झाला होता, असा याचा खुलासा आहे। नक्की काय नाही, सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासाभरापूर्वी जारी केलेला आहे। त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत। सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे। सर, त्यांची पत्नी असेल आणि बाकीचे आरोपी असेल, यांना कधी अटक होणार आहे काय? त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे। त्याच्यामध्ये पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करत आहोत। किती आरोपी आपण अटक केले? आतापर्यंत याच्यामध्ये टोटल FIR मध्ये नमूद केल्याप्रमाणे 8 ते 10 जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। त्यापैकी आतापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे। मुख्य आरोपींना न्यायालयात कधी नेणार आहे काय? त्या संदर्भातली अटकेची प्रोसेस सुरू आहे। सध्या त्याला ताब्यात घेतलेलं आहे। अटकेची प्रोसेस सुरू आहे। अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाईल। संदर्भात काय निर्णय घेतला आहे? त्या संदर्भाने जे जखमी अभिजित देशमुख आहे त्या संदर्भामध्ये त्याचं पुरवणी स्टेटमेंट आमचे अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत। या पद्धतीने 48 तास लागले, परंतु आता तुम्ही मेहनत केली, तुमच्या पुढे बहुत मेहनत केली, हीच मेहनत 48 तासापूर्वी का नाही झाली? या प्रकारे कोणताही मेहनत जे असेल आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या। टोटल 4 टीम यामध्ये MFC पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे खडकपाडा असे तिन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यामध्ये वर्कआउट करत होते। पण त्या ठिकाणचे आपल्याला आज सकाळी 2 आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे। आरोपींनी स्वतःहून सरेंडर केलं का? आपल्या टीमनी त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जारी केलेला जरी असला तरी त्यामध्ये आपल्या टीम टिटवाळा आणि शहाड या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। सर, या गुन्ह्यामध्ये काही कलम वाढणार आहेत का किंवा वाढतील तर कुठले वाढतील यामध्ये? त्या अनुषंगाने आमचे पोलीस अधिकारी आता जे जखमी आहेत देशमुख यांची जबाब नोंदवायचं काम सुरू आहे। जखमीचा झालेला जबाब आणि डॉक्टरांचं मेडिकल ओपिनियन यानंतर जे काही कायदेशीर याच्यामध्ये ते कलम त्यामध्ये लागतील त्या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे वाढ करणार आहोत। सर, जबाबदार अधिकाऱ्यांची काही त्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का किंवा कशा पद्धतीचा तो सगळा तपास असणार आहे? तो त्या संदर्भाने मग मी सांगितल्याप्रमाणे आमचे ACP कल्याण जे आहेत त्यांना इन्क्वायरीचे आदेश दिलेले गेले आहेत। त्यांची इन्क्वायरीचा अहवाल प्राप्त होताच त्याच्यामध्ये ज्यांचे हलगर्जीपणा निष्प्रभावी दिसून आला त्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत। सर, या घटनेमध्ये जे CCTV मध्ये दिसणारे ते 10 ते 12 टोळके जे आहेत हे कुठल्या राजकीय पक्षाशी रिलेटेड असल्याची माहिती मिळते, असं काही माहिती समोर आलेली आहे? अजून तरी आमच्या तपासामध्ये त्यांना जस्ट 2 तासापूर्वी अटक केलेली आहे। त्यानुसार आमची सुद्धा त्याबद्दल त्यांचा पूर्व इतिहास आणि सगळ्या बाबतीची माहिती घेणं सुरू आहे। तशाबाबतची अजून तरी आमच्या समोर काही बाब आलेली नाही। सर, जे ताब्यात दोघांना जे घेतलेलं आहे आता शुक्ला तिघांना ताब्यात घेतलेलं आहे, त्या जे 2 जे आहेत गुंड त्या बाबतीमध्ये काही त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड काही आहेत का किंवा काही अशी काही माहिती समोर आली? त्या संदर्भात MFC पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती बॉडी ऑफेन्स दाखल असण्याबाबतची आमच्याकडे माहिती आहे। त्यांचे जुने गुन्हे आणि आताचा याचा गुन्हा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करत आहोत। शुक्ला यांच्यावर पण जुना गुन्हा आहे काय अशी माहिती आहे? ते आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत। शुक्ला यांच्या याच्यावरती कोणते यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत का याबाबत सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत। थँक्यू। चला वरच ना झाला ना छोटा-सा तीनों आरोपी को एक साथ दिखाइए, ये तो आप करेंगे। ऐसा नहीं है सर, किसी को मिला नहीं है कुछ, ऐसे ऑफेंस में नहीं कर सकते। ये तो वीडियो करके दीजिए, वीडियो करके दीजिए, मैं बताता हूँ। ठीक, 1 मिनट सर। उसके साथ और भी 2 आरोपी क्या है पूरा? खड़कपाड़ा पुलिस स्टेशन में जो ऑफेंस रजिस्टर किया हुआ है उसमें सुबह हमने 2 आरोपी को अरेस्ट किया था। अभी वहाँ पर अखिलेश शुक्ला करके जो जिसके ऊपर मेन सभी का एलिगेशन है उनको भी अभी अरेस्ट किया हुआ है। उनकी अभी अरेस्ट की प्रोसेस शुरू हुई है। उसके बाद उनको न्यायालय में हाजिर किया जाएगा। उसके बाद में हमारा इन्वेस्टिगेशन शुरू है।
जो यहाँ पर विक्टिम है जिनका भी सप्लीमेंट स्टेटमेंट हमारा चालू है, और जो स्टेटमेंट में से और उनका मेडिकल सर्टिफिकेट आने से उसमें से जो कुछ सेक्शन अप्लाई होते हैं हम वो सेक्शन भी वहाँ पर लगा रहे हैं, और जो कुछ इन्वेस्टिगेशन में आएगा उसके ऊपर हमारी जाँच शुरू है। आरोपी को कहाँ से गिरफ्तार किए और कैसे? जो आरोपी जो है वो टिटवाला शहाड़ परिसर एरिया में होने का हमारी टीम को इन्फॉर्मेशन मिली थी। टिटवाला और शहाड़ एरिया में हम उस आरोपी को हमने गिरफ्तार किया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।